पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज कोल्हापुरातील 125 बसेस ये-जा करतात. या मार्गावर प्रत्येक 4 किलोमीटरला वेग मोजणारे कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यामुळे या मार्गावर परिवहन विभागाकडून ई-चलनद्वारे बसेसचा 35 किलोमीटर आणि 40 किलोमीटरपेक्षा जास्त वेग असेल तर 4,000 रुपये दंड, यासह टोल नाक्यावर मार्ग बदलला तर 2,000 रुपये दंड आहे. यामुळे एका बसवर साधारणपणे वार्षिक 5 लाख रुपयांचा दंड होतो. याविरोधात आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. मात्र शासनानं याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारनं ही लूट थांबवावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेनं केली आहे. जर याची दखल घेतली नाही तर नाकोडा ट्रॅव्हल्सचे प्रदीप राठोड यांनी आरटीओ कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं. या दंड आकारणीच्या विरोधात हा दंड पूर्णपणे रद्द व्हावा या मागणीसाठी येत्या सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मी प्रदीप राठोड आमरण उपोषणास बसत आहे आणि आमचे कोल्हापूर जिल्हा बस ओनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणास बसत आहे असा इशारा मी या निमित्तानं सरकारला देतो. यावेळी बोलताना शेफाली ट्रॅव्हल्सचे सतीशचंद्र कांबळे यांनी 2019मध्ये ई-चलन दंडाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात 2025 अखेर 7,200 कोटीपेक्षा अधिक दंड बसेसवर लावण्यात आलाय. त्यातील 2,600 कोटींहून अधिक वसूल करण्यात आलाय तर 4,600 कोटीपेक्षा दंड थकीत असल्याची माहिती त्यांनी दिली. ई-चलन कायद्याअंतर्गत गुजरात सरकारनं 25 ते 90% कपात केली आहे. उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा दंडात कपात करण्यात आली आहे. मग महाराष्ट्र सरकारकडं मानवी दृष्टिकोन आहे की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी मनोज चौगुले, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी, शाकीर तहसीलदार, सुनील मगदुम, राजू ढाले आदी उपस्थित होते.